मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पनवेल इंदापूर टप्प्यात सध्या सुरू असलेलं केबलचं खोदकाम स्थानिक नागरिकांच्या पार जीवावर बेतलंय. नागोठणे परिसरामध्ये महामार्गाच्या आणि सर्व्हिस रोडच्या अगदी कडेला तब्बल 5 ते 6 फूट खोल खड्डे खणले जात असल्यानं आता महामार्ग आणि सर्व्हिस रोड खचण्याचा मोठा धोका निर्माण झालाय. केबल टाकणाऱ्या ठेकेदाराचा निष्काळजीपणा एवढ्यावरच थांबलेला नाही. आज वाकण परिसरात काम सुरू असताना ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे महावितरणची मुख्य भूमिगत वीज वाहिनी थेट तोडली गेली. परिणामी आज नागोठणे परिसरातील अनेक गावांचा वीज पुरवठा सलग 5 ते 6 तास पूर्णपणे खंडित झाला होता. तासनतास वीज घालवल्यानं ग्रामस्थ व्यापाऱ्यांचे प्रचंड हाल झाले. विशेष म्हणजे मुंबई गोवा महामार्गाचे मूळ रुंदीकरणाचे काम अजूनही अनेक ठिकाणी अपूर्ण आणि रखडलेल्या अवस्थेत आहे. रस्ता पूर्ण झालेला नसतानाही सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळणाऱ्या या खासगी केबल कंपनीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने परवानगी दिलीच कशी, असा संतप्त सवाल आता नागोठणेकर विचारत आहेत. संबंधित ठेकेदाराकडून कोणतीही पूर्वसूचना न देता काम केले जात असल्याने या मनमानी कारभारामुळे भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? आता या बेजबाबदार केबल खोदकामाची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी नागोठणे आणि परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे. जनोदय करता ब्युरो रिपोर्ट, नागोठणे. जन